डॉक्टर साहेब, एकंदर राहुल जावरेंची सद्यस्थिती काय आहे? काय काय त्यांना कुठे कुठे मार लागलाय? किती गंभीर परिस्थिती सध्या आहे? सर्वप्रथम राहुल जावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे एक 5-6 जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे. एक साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे. कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे. त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिलं गेलेलं आहे. मे बी एक 7 ते 8 जणांनी एकाच वेळी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढची तपासणी. पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत. पारनेरच्या भ्याड हल्ल्यातील एक मोठी अपडेट समोर येते. निलेश लंके समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं, मात्र ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दुपारच्या सुमारास पारनेर येथे ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्या गाडीवरती प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला इतका भयानक होता की यामध्ये राहुल झावरे यांच्या गाडीच्या पुढच्या आणि पाठीमागच्या दोन्ही बाजूच्या काचांचा चकाचूर झाला. यामध्ये राहुल झावरे यांच्या तोंडाला मोठ्या प्रमाणात दगडाचा मार लागलाय. त्याचबरोबर तसेच डॉक्टर बाळासाहेब कावरे यांनी गंभीर आरोप केलाय. यामध्ये ॲडव्होकेट झावरे यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा कट होता असं देखील म्हणतायत आणि